दिल्ली दंगलकटाच्या आरोपामध्ये सध्या ज्यांना जे जेलमध्ये तुरुंगात आहेत, आरोपाखाली तुरुंगात असलेल्या उमर खालिदला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही। उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना जामीन नाकारण्यात आलाय। उमर आणि शर्जील 1 वर्षापर्यंत जामिनासाठी अर्ज देखील करू शकत नाहीत असंही न्यायालयानं सांगितलंय। इतर 5 आरोपींना 12 अटींसह जामीन मिळालेला आहे। 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगल प्रकरणी UAPA या अंतर्गत 13 सप्टेंबर 2020 पासून उमर खालिद आणि शर्जील हे दोघेही तुरुंगात आहेत। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, या आधीच 5 वर्ष झालेली आहेत, त्यांचा डिफेन्स होता की सुनावणीच झालेली नाहीये, मात्र आता त्याच्या विरोधात उलट वेगळा मुद्दा समोर येतोय की तुम्हाला इतक्या काळ तुरुंगात ठेवलेलं आहे, त्यामुळे उलट तुमचं गंभीर असणार तुमचं प्रकरण आणि याद्वारे त्यांना 1 वर्ष आता तर जामिनासाठी सुद्धा ते अर्ज करू शकत नाही। कशा प्रकारे बघाल याकडे? अगदीच, कारण उमर खालिदच्या प्रकरणामध्ये ममदानीपासून अनेक आंतरराष्ट्रीय लोकांनी याच्यावरती भाष्य केलं होतं, त्यामुळं न्यायालय काय नक्की म्हणतं आणि न्यायालयात जामीन दिला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी ही निर्दोषत्व किंवा दोषत्वाच्या प्रकरणावरती नव्हती, फक्त जामीन अर्जाच्या संदर्भात होती। कारण 5 वर्ष झालेली आहेत, 5 वर्ष 3 महिन्यानंतरही जामीन मिळालेला नाहीये, म्हणून या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली। मात्र पोलिसांचं म्हणणं असं आहे की उमर खालिद असो किंवा शर्जील इमाम असो, हे दोघंही तपासामध्ये सहकार्य करत नाही आणि प्रकरण अत्यंत गंभीर आहे। 53 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 700 लोक जखमी झालेले आहेत आणि या प्रकरणामध्ये शर्जील इमाम असो किंवा उमर खालिद असो, हे दोघंही आतापर्यंत सहकार्य करत नाही, त्यामुळे यासाठी वेळ लागलेला आहे असं सांगितलं आहे। आणि UAPAच्या ॲक्टमधील ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीनुसार हे प्रकरण जे आहे अत्यंत गंभीर आहे। विशेष बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग होता असा दावा देखील पोलिसांनी केलेला आहे, कारण त्याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प येणार होते। त्या दरम्यान अशा पद्धतीने भारतामध्ये एक सत्ता उलथून टाकण्याचा हा गेम होता असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या प्रकरणामध्ये जे इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळालेले आहेत, जे बाकीच्या लोकांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत, ते प्रायमा फेसी पाहतात, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन नाकारलेला आहे। त्याचबरोबर 1 वर्ष त्यांना या संदर्भामध्ये आता अर्ज देखील दाखल करता येणार नाहीये, त्यामुळे हे प्रकरण अधिक महत्त्वाचा विषय आहे। शिवाजी, या दोघांना आता 1 वर्ष जामिनासाठी अर्जही दाखल करता येणार नाही, मात्र या प्रकरणाकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।